न्यूज 24 नेटवर्क या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि जाणून घ्या मुंबई, नवी मुंबई, ठाण्यामधील ताज्या घडामोडी फक्त न्यूज 24 नेटवर्कवर. शोध नव्या अस्तित्वाचा. नवी मुंबईत भारतीय जनता पक्षाला धक्का. संदीप नाईक यांनी निर्धार मेळाव्यात जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. ऐरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार तथा भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी भाजपला रामराम करत थेट शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्षप्रवेश केला. संदीप नाईक यांच्यासह 28 नगरसेवकांनी व हजारो कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तुतारी या गटात पक्षप्रवेश केला. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत विष्णुदास भावे नाट्यगृहात संदीप नाईक यांनी तुतारी हाती घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्षप्रवेश केला. संदीप नाईक यांच्या येण्याने नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक मजबूत होऊन जोमाने काम करेल अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी व्यक्त केली. संदीप नाईक हे युवा नेते आहेत, अतिशय होतकरू आहेत. जवळपास 28 नगरसेवक आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात संदीप नाईक यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करतायत. आमच्या पक्षाला एक मोठं बळ हे ठाणे जिल्ह्यात विशेषतः नव्या मुंबईत मिळतंय आणि संदीप नाईक आणि त्यांच्याबरोबर काम करणारे सगळे नगरसेवक हे पूर्वीपासून पवार साहेबांना यांना त्या निमित्तानं भेटलेले, त्यांच्यावर काम केलेले सगळे कार्यकर्ते आहेत. ते पुन्हा त्यांचं या पक्षात येत असताना आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. नाईक साहेबांनी म्हटलं की आमचा पक्ष याला सगळ्यांना ठामपणाने समर्थपणाने तोंड देईल आणि आमचा पक्ष विजयी होईल. महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता येईल, काही चिंता करण्याचं कारण नाही. महाराष्ट्रातल्या जनतेनेच आता त्याचा निर्णय घेतलेला आहे. मी संदीप नाईक यांच्याबरोबर चर्चा केलेली आहे, इतर कुणाबरोबरही माझी चर्चा झालेली नाही. मी संदीप नाईक यांच्या मला या मतदारसंघात एक सक्षम असा उमेदवार पाहिजे होता, त्या निमित्तानं माझा संपर्क मी त्यांना केला आणि त्यांनी हा निर्णय घेतला. निर्णय घेताना सर्व नगरसेवक या ठिकाणी जे त्यांच्यावर आहेत ते देखील निर्णय घेण्याला पाठिंबा दिला त्यांनी आणि आज हा निर्णय झाला. मला इतरांच्या कोणाच्या बाबतीत मला आज काही सांगता येणार नाही, कारण माझा काही तसा चर्चा झालेला नाही. तो त्यांनी घेतलेला निर्णय आहे. त्यांना या घेतलेला निर्णय पसंत आहे की नाही याच्याबद्दल मला माहिती नाही. मी त्याच्याबद्दल काही माहिती घेऊ शकलेलो नाही. पण संदीप नाईक हे या मतदारसंघात निवडून येतील अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे. असं आहे की आता सत्तारूढ पक्षाच्या आमदारांना किंवा कोणी जे निवडणुका लढवणार आहेत त्यांना हा निधी पोच करण्याचं काम चालू झालेलं दिसतंय आणि अशी खोके घेऊन महाराष्ट्राची संस्कृतीची बर्बादी करण्याचं काम काही लोकांनी केलंय. त्या खोक्यांवरच हे राज्य चाललंय. मागचे 1.5 वर्ष सगळीकडे खोके वाटून आपली सत्ता टिकवणं, सत्ता मिळवणं, सत्ता ओरबडून घेणं हे काम खोक्याच्या जीवावर, खोक्याच्या ताकदीवर चाललंय. म्हणून तर एवढे आमदार तिकडे गेले आणि त्यामुळं ही सगळी खोके वाटपाची संस्कृती महाराष्ट्रात बंद करायची या निर्धाराने आमची महाविकास आघाडी काम करते. असं आहे की ज्या गोष्टी 2-2.5 वर्षापूर्वी झालेल्या, 2 वर्ष झाली जवळपास, त्या ठिकाणी आयोगात न्याय मिळाला नाही, कोर्टात न्याय मिळाला नाही. कोर्टात जे डिस्क्वालिफिकेशन आहे किंवा नाही याच्याविषयी, म्हणजे आमदार आता टर्म संपली, आमदारांनी जे पक्षांतर केलं त्याच्याविषयी देखील सुप्रीम कोर्टाने निर्णय घेतला नाही. म्हणजे न्याय प्रलंबित झाला किंवा न्यायच मिळाला नाही. आता आम्ही जनतेच्या, महाराष्ट्रातल्या जनतेच्या कोर्टात जाणार आहोत आणि महाराष्ट्रातली जनता न्याय देईल, कारण त्या जनतेला कुठल्याही कशाची भीती नाही आहे आणि त्यामुळे जनता आम्हाला नक्की आमच्या पारड्यात न्याय देईल. 2019ला नवी मुंबईमधून मी निवडणूक लढेल अशा प्रकारचं वातावरण होतं. त्यावेळेस मला दिलेला शब्द हा पाळला नाही आणि त्यावेळेस त्या परिस्थितीमध्ये मला थांबावं लागलं. त्या परिस्थितीमध्ये वैयक्तिक माझी महत्त्वाकांक्षा किंवा माझ्या करिअरचं नुकसान या गोष्टीचा मी बिलकुल विचार केला नाही. येणाऱ्या कालखंडामध्ये शहराच्या विकासाचं हित साधलं जाईल. माझ्या समवेत आलेले माझे सर्व सहकारी यांचा सन्मान केला जाईल आणि त्या माध्यमातून नवी मुंबई शहराचा विकास होईल अशा प्रकारची माझी अपेक्षा होती. 2019 मध्ये
बेलापूर मतदारसंघामधील आमदाराकरता आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी मनापासून काम केलं, यश संपादन केलं. परंतु निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आम्हा सर्वांना, आमच्या कार्यकर्त्यांना जी वागणूक दिली गेली ती अपमानास्पद होती. अपमानास्पद वागणूक दिलीच, परंतु जे शब्द आपण ऐकू शकत नाही अशा प्रकारच्या शब्दांचा देखील शब्दप्रयोग केला गेला. नेहमी नवी मुंबई शहराच्या हिताची भूमिका घेत असताना जनमानसांचा विचार हा आपण सोबत घेतला पाहिजे. कार्यकर्त्यांची चर्चा केली पाहिजे, पदाधिकाऱ्यांची चर्चा केली पाहिजे. परंतु हा विचार कधीही बेलापूरच्या आमदारानं कधीही ठेवला नाही. आणि 2019 नंतर 5 वर्ष थांबल्यानंतर आपण काम करत राहिलो आणि पक्ष हा आपल्या कामाचं संपूर्ण स्वरूप बघून, संघटनेचं काम बघून, नवी मुंबईच्या जनतेचा कौल कुठल्या बाजूने आहे हा विचार करून एक योग्य निर्णय घेईल अशी अपेक्षा माझी होती. परंतु यावेळेस देखील हा निर्णय हा माझ्या विरुद्ध गेला. हा माझ्या विरुद्ध निर्णय गेला. ह्याकरता मी हा मेळावा घेतला, मी पक्षप्रवेश केला तर बिलकुल नाही. त्या कालखंडामध्ये माझे सहकार्याने मी कोणत्या व्यक्तीकरता काम करतो त्या व्यक्तीनं शहराचं हित बघितलं पाहिजे, काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान केला पाहिजे, शहराच्या विषयी निर्णय घेत असताना सर्वांचं मत जाणून घेतलं पाहिजे. आणि तो मागचा अनुभव आमचा काही योग्य नव्हता. त्यामुळे नक्कीच नवी मुंबईच्या हिताकरता, बेलापूर मतदारसंघाकरता आपण योग्य निर्णय घेतला पाहिजे अशी गोष्ट माझ्या मनामध्ये होती. परंतु निर्णय घेत असताना कार्यकर्त्यांशी चर्चा करावी, पदाधिकाऱ्यांची चर्चा करावी. आणि त्याकरता आज कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे या निर्धार मेळाव्याचं आयोजन केलं. आणि त्याच कालखंडामध्ये मला विचारणा आली की शरदचंद्र पवार साहेबांच्या राष्ट्रवादीमधून प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील साहेब यांनी विचारणा केली की जर आपण आमच्या पक्षात येत असाल तर आपलं स्वागत आहे. मी त्यांना सांगितलं की नक्कीच मी ज्या घराने प्रत्येकाला सन्मान दिला, प्रत्येकाला आदर दिला, प्रत्येकाला न्याय दिला, त्या घरात यायला मला नक्कीच आवडेल. परंतु त्याच्या अगोदर माझ्या सर्व कार्यकर्त्यांशी, माझ्या बेलापूरच्या जनतेशी मला बोलावं लागेल. आणि त्या अनुषंगानं हा संपूर्ण कौल आपण कुठे जावं तर संपूर्ण नवी मुंबईतील नागरिकांचं मत असं राहिलं की ज्या व्यक्तीनं माणसाला ओळखलं, माणसातले चांगले गुण ओळखले, क्षमता ओळखली आणि त्यांना पाठबळ दिलं. नवी मुंबई शहराच्या हिताकरता अनेक असे निर्णय अडचणीच्या ठिकाणी स्वतः पाठबळ देऊन आपल्या शहराला मदत करण्याचं काम हे आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी सातत्यानं केलं. आणि हा आवाज हा एकमतानं या संपूर्ण सभागृहात गुंजला. आणि त्या क्षणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार साहेबांचे पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील साहेब यांचं आगमन देखील झालं. आणि मग आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी एक मतानं शरदचंद्र पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला.